आज बघा आपण छान अशी सुंदर भाजीपाल्यासाठी किंवा शॉपिंगसाठी किंवा म्हणा मार्केटला गेलो आपण की आपल्याला कधी कधी भरपूर असं सामान घ्यावं लागतं. तर बघा प्रत्येक ठिकाणी जातो आपण तर आपल्याला सामानाबरोबर ती प्लास्टिकची पिशवी घ्यावीच लागते. मग आपल्या हातामध्ये पण खूप साऱ्या पिशव्या होत्यात. त्याचाच पर्याय म्हणून बघा आज मी एक छान अशी 5 कप्प्यावाली बॅग तयार केलेली आहे. ती आज मी तुमच्यावरून शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. मी 2 पीस घेतलेले आहे. फक्त कपडा आणि अस्तर त्याला मी जॉईन करून घेतलेला आहे. एक सिलाई मारून घेतलेली आहे. आणि हा कपडा ना छत्रीचा कपडा, ह्याला वॉटरप्रूफ कपडा आहे. आणि त्याची साईज बघा 17 बाय 14 इंचाची आहे. मी आता एक साईज तुम्हाला नॉर्मल साईज दाखवलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये लहान मोठी पण करू शकता. तर आता बघा मी त्यातलं एक पीस घेते आहे. त्याला आपल्याला वरून ना फोल्ड मारून घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. एक असं फोल्ड करून ना त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशीच बघा मी दोन्ही पीसला शिलाई मारून घेतलेली आहे. साधी सिंपल बॅग आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एका पीसवर ना 2 कप्पे आपल्याला तयार करायचे आहेत. त्यासाठी बघा मी अस्तरचा एक पीस घेतलेला आहे सिंगल. उंचीला सेम आहे, फक्त मी रुंदीला थोडा 1-1 इंच जास्त घेतलेला आहे. तर आता त्या अस्तरच्या पीसला पण बघा मी एक फोल्ड मारून ना त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. आता त्याचा मी सेंटर भाग काढून घेते आणि जो मेन पीस आहे त्याचा पण बघा मी सेंटर भाग काढून घेतलेला आहे. सेंटर भाग काढला की ज्या मेन पीसचा सेंटर भाग आणि ह्याचा बघा सेंटर भाग एकत्र करायचा आणि वरून बघा 2 इंचावर मी टिकमार्क करून घेते आहे. 2 इंचावर टिकमार्क करायचे आहे. जशी तुमच्या बॅगेची हाईट आहे ना त्यानुसार माप घ्या तुम्ही साईजनुसार. आता बघा 2-2 इंचावर टिकमार्क केलेली आहे. आणि आता जो आपल्याला पॉकेट तयार करायचा ना तो पीस बघा त्या लाईनीवर ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. कपड्याच्या बघा मी दोन्ही बाजूला मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता खालच्या बाजूनी बघा मी बोलली ना 1-1 इंच जास्त घेतलेला आहे रुंदीला. तर बघा असं एक फोल्ड करायचा आणि मग त्याला परत शिलाई मारून घ्यायची आहे. ही खालची साईड आहे. व्हिडिओमध्ये नीट बघा कसं शिवते आहे ते. बघा आता ती दुसरी साईड आहे. सेंटरच्या या बाजूला पण तसंच करायचं आहे. एक फोल्ड मारायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. सेंटरच्या त्या साईडला पण सेम करायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे. ह्याच्याने काय होईल पॉकेटला थोडी गॅप राहते हे बघा आणि ते छान दिसतं. आपण काही व्यवस्थित त्याच्यात सामान ठेवलं ना की ते एकदम छान व्यवस्थित दिसतं. आता बघा मधून आपल्याला सेंटरला शिलाई मारायची आहे. तर तिथून बघा मी शिलाई मारून घेते. दोन्ही पॉकेट आपले छान असे तयार झालेले आहेत. हे बघा ही जेव्हा पूर्ण बॅग तयार होईल ना तेव्हा तुम्हाला व्यवस्थित असं समजेल आणि खूप चांगली आहे, एकदम युजफुल बॅग आहे ही. तर आता बघा मी तसंच दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच करून घ्यायचं आहे. तर बघा मी दोन्ही बाजूला पॉकेट तयार करून घेतलेले आहेत. टोटल आता आपले हे 4 पॉकेट तयार झालेले आहेत. पॉकेट तयार झालेले आहेत ते पीस मी बाजूला ठेवलेत. आता बेल्ट लावून घ्यायचं आहे बघा. तर 1.5 बाय 28 इंचाचे मी बेल्ट घेतलेले आहेत. आता बेल्ट पण हे तुमच्या हाईटनुसार घ्या किती पाहिजे ते. मेन पीसचा आपण सेंटर भाग काढलेला आहे ना तिथून आपल्याला 3.5 इंचावर दोन्ही बाजूला सेंटरमधून दोन्ही बाजूला आपल्याला टिकमार्क करून घ्यायचे आहेत. आणि 3.5 इंच टिकमार्क केली ना की त्याच्या इथूनच आपल्याला 1.5 इंचावर टिकमार्क करायचे आहे आणि 1.5 इंचावर आपल्याला ते बेल्ट लावून घ्यायचे आहेत वरच्या बाजूनी. आणि हे बेल्ट खूप छान असे बसले जातात, अजिबात निघत नाही. आता बघा हे जे बेल्ट तुम्हाला दाखवलेत ना असे ठेवायचे आणि त्याला असं चौकोनीमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे बघा. अशी चौकोनीमध्ये अशी शिलाई मारून घ्यायची.
आणि क्रॉसमध्ये पण अशी शिलाई मारून घ्यायची मधल्या बाजूला. आता ह्याला मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे, म्हणजे ही शिलाई एकदम फिक्स होऊन जाते, अजिबात ती शिलाई निघत नाही. बेल्ट एकदम मजबूत होतात, तुम्ही कितीही त्याच्यामध्ये सामान भरा, बेल्ट एकदम मजबूत छान होतात तयार. तर आता बघा मी एक तुम्हाला करून दाखवलेला आहे, डबल शिलाई मारलेली आहे, तो बेल्ट एकदम असा फिक्स झालेला आहे. तर आता मी असंच दुसऱ्या बाजूला पण करते आणि दुसऱ्या पीसला पण मी सेम असंच करून घेणार आहे, बेल्ट जॉईन करून घेते. दोन्ही पीसला बघा मी बेल्ट जॉईन करून घेतलेले आहेत, तसं स्क्वेअर करून आणि आतमध्ये असं क्रॉस शिलाई मारून. बघा रेडीमेड मॅडे बेल्ट होते ना, तर तुम्ही त्याच कपड्याचं तुम्ही पण त्या बेल्ट तयार करून असं डायरेक्ट लावू शकता. तर बघा आपण आतला बॉक्स लावला आहे ना पॉकेट, त्याच्यावरती ते लावलेलं आहे. हे बेल्ट लावताना पण तुम्ही हे लक्षात ठेवा आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. तर आता बघा आपण पॉकेट तयार केलेले आहेत, पीसला वरून शिलाई दिसते आहे, तर त्याला पण आता आपण एक पायपिंग करून घेऊया, म्हणजे ते शिलाई दिसणार नाही आणि ते अजून छान दिसेल. तर बघा मी असं सेम 1.5 इंचाचा पीस घेतलेला आहे, ब्लॅकमध्ये कपडा घेतलेला आहे आणि त्याला असं फोल्ड करून ना आपण पायपिंग तयार करून त्याच्यावर डायरेक्ट शिलाई मारून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही शिवून घ्या. हे बघा, आणि हे असं केलेल्याने ती बॅग खूप छान दिसते. तर बघा त्याचं लुक पण असं वेगळं झालेलं आहे आणि ते दिसायला पण छान दिसते आहे. तर मी असंच हे दोन्ही बाजू दुसऱ्या पीसला पण सेम तसंच करून घेते. दोन्ही पीसला बघा मी मधल्या साईडला सेंटरला असं पायपिंग करून घेतलेली आहे आणि मी माझ्या नावाचं असं लोगो पण लावून घेतलेला आहे. आता हे आपल्याला पीस दोन्ही जॉईन करायचे आहेत, त्यासाठी मधली पट्टी मी घ्यायची आहे. आता तुम्ही जो माप घ्याल ना त्या मापानुसार ही तिन्ही बाजू आपल्याला मोजायची आणि त्यानुसार ही आतली मधली पट्टी काढून घ्यायची आहे. तर आता हे 14x17चं आहे, त्यानुसार बघा हे 46 होतं आहे. जेवढी पण पट्टी घेणार ना त्याच्यामध्ये अर्धा इंच किंवा 1 इंच जास्त घ्यायचं. तर बघा आता 6 मी ही 46ची पट्टी घेतलेली आहे. नेहमी अशी पट्टी तुम्ही लावतो ना आपण जॉईन करतो तेव्हा 1 इंच जास्तच घ्यायचं. तर आता ही बघा 46 पूर्ण होतं, तर मी 1 ते 1.5 इंच जास्त घेतलेला आहे आणि एका बाजूला पहिला फोल्ड मारून घ्यायचा आणि त्याला शिलाई मारून घ्यायची. आणि त्याला पण बघा मी फक्त अस्तर लावलेला आहे, रबर सीड आज मी ह्याच्यामध्ये यूज केलेलं नाही आहे. आणि आता हे बघा असं हे त्याला असं जॉईन करत जायचं. व्हिडिओ व्यवस्थित बघा, मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे, सर्व व्हिडिओ तुमच्यावर मी शेअर केलेला आहे व्यवस्थित असं शिलाईचा. ह्याला सिंगल शिलाई मारून घ्यायची, कारण मग त्याला पायपिंग करून घेणार आहोत आपण. तर आता बघा दुसऱ्या बाजूला मी शिलाई मारली नव्हती, तर ते असं एक्स्ट्रा होतो ना कपडा, तर तो कट करून नंतर मग त्याला फोल्ड मारून त्याला मी फिनिशिंग केलेलं आहे. बघा की ते व्यवस्थित असं त्याला जॉईन करून घेतलेलं आहे. सेम कपडा घेतलेला आहे ब्लॅक कलरचा. तर आता बघा त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पायपिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कुठून बघताय तर प्लीज माझ्यावर शेअर करा. मला पण आवडेल की माझा हा बॅगेचा व्हिडिओ या शहरातून या नगरातून असं बघितला जातो आहे. आणि बॅग व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आवडल्यानंतर प्लीज लाईक करत जा. पायपिंग बघा किती व्यवस्थित असं फोल्ड करून फिनिशिंगनी आपण बॅग तयार करतो आहे. हे बघा पायपिंग करताना ना पट्टी नेहमी 1.5 इंचाचीच घ्यायची, म्हणजे पायपिंग जास्त जाड पण होत नाही आणि एकदम अशी पातळ पण होत नाही, मीडियम साईजची छान अशी शोभेल अशी पायपिंग तयार होते. बॅगेचा आकार किती सुंदर आलेला आहे बघा आणि माप एकदम परफेक्ट आहे, एकदम बॅग एकदम छान तयार आपली ही होणार आहे. तर बघा आता सेम मी दुसरा पीस पण तसा जॉईन करून घेते आहे आणि घेतला आहे. हे बघा जॉईन करून सुंदर अशी बॅग आपली 5 कप्प्याची तयार झालेली आहे.
ती दिसायलाच किती सुंदर दिसते बघा. आता हा मी वॉटरप्रूफचा कपडा घेतलेला आहे, कारण आता पावसाळा पण चालू होईल. मी अशी सेम बॅग ना शिवली होती, 8 वर्षे झाली तिला. हे बघा माझ्या बाजूला आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे ती बॅग. 8 वर्षापासून मी तिला कंटिन्यू वापरते. कुठेही बाहेर जाताना, शॉपिंग करताना किंवा मार्केटमध्ये, रोज मार्केटमध्ये जाताना माझ्या काकेला ती बॅग मी लावूनच जाते खांद्याला. आणि खूप सारं त्याच्यामध्ये सामान येतं. आणि ही बॅग वॉशेबल आहे, तुम्ही किती वेळा पण तिला धुवू शकता, अगदी काहीच तिला होत नाही. बॅग जेवढी दिसायला सुंदर आहे ना, तेवढीच ती एकदम मजबूत आहे. लाईट वेट आहे, पण सामान त्याच्यामध्ये खूप घेते, ती सामान भरपूर घेते. आणि तुम्हाला असं खांद्यावर लावल्यावर असं जास्त वजनवालं पण असं वाटणार नाही, एवढी ही छान बॅग आहे. तर मी माझ्या अनुभवाने सांगते, कारण मी ही डेली बॅग वापरते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, मला नक्की कमेंट करा. आणि ही तुम्ही पण बॅग शिवा, कारण ही एकदम उपयोगाची बॅग आहे. बाजारात जातो आपण, खूप साऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या घरी घेऊन येतो आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा काही यूज नाही आहे आणि उगाच त्या घरामध्ये साठच राहतात. हा बॅगेचं ऑप्शन खूप छान आहे, तर तुम्ही पण ट्राय करा आणि आवडल्यावर मला सांगा नक्की कमेंट करून. आणि व्हिडिओ पूर्ण बघा.